हे तीन महत्त्वाचे नेते महानगरपालिकांमध्ये काही ठिकाणी युती झालेली आहे तर बहुतांश ठिकाणी ही महायुतीतल्या पक्षांमध्ये बिघाडी झालेली आहे। स्वतंत्रपणे लढतायत हे पक्ष। तीन दृश्य हे तीनही महत्त्वाचे नेते सध्या महानगरपालिका निवडणुकांसाठी म्हणून प्रचाराच्या रणधुमाळीत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी सभा, कॉर्नर सभा, रोड शो केले जात आहेत। आज फडणवीसांची ठाण्यात प्रचार सभातही थेट दृश्य आपण पाहतोय। गुलाबी रंगाच्या गाडीतून अजित पवार हे पुण्यातल्या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। स्थानिक नेते त्यांच्या सोबत आहेत। शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वती या परिसरात अजित पवार रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत। तब्बल 5 तासांचा हा रोड शो असणार आहे। तर पुण्यातल्या एकंदरीतच मागच्या वेळेला पुण्यात भाजपला सत्ता मिळाली आणि त्यानंतर तिथल्या कारभाराबद्दल अजित पवार यांच्याकडून सातत्याने टीका केली जाते। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर स्वतंत्रपणे लढणारे हे दोन पक्ष, राष्ट्रवादी त्या ठिकाणी स्वतंत्रपणे लढते। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर तिथल्या सध्याच्या कारभार होती। आता उमेदवारांसाठी म्हणून सध्या रोड शो मध्ये अजित पवार सहभागी झालेले आहेत। कसबा, पर्वती, शिवाजीनगर या भागातनं अजित पवारांचा हा रोड शो आपण पाहतोय। आपण पाहतोय की सकाळच्या सत्रातला जो रोड शो आहे तो आता सुरू झालेला आहे। कार्यकर्त्यांनी या रोड शो साठी मोठी गर्दी केलेली आहे। सध्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये हा सगळा रोड शो सुरू आहे आणि या रोड शो दरम्यान आपण पाहतोय की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत त्या गुलाबी रंगाच्या गाडीत उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्यातले जे प्रभाग क्रमांक 7 मधील जे उमेदवार आहेत ते देखील सोबत आहेत आणि मोठा उत्साह या सगळ्या रोड शो मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फुलांचा वर्षाव केला जातो तर महिलांकडून औक्षण देखील ठिकठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं केलं जात असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काही वेळापूर्वी अगदी ही रॅली सुरू झालेली आहे। मात्र ही रॅली जी आहे ती सध्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून पुढे कसबा, त्यानंतर पर्वती, त्यानंतर कोथरूड अशा विधानसभा मतदारसंघांमध्ये ही रॅली जाणार आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 4 वाजता मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पुणे महापालिकेसंदर्भात मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे। खरं तर यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेऊन आपलं विजन मांडलं होतं। आज देखील उपमुख्यमंत्री अजित पवार 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलणार असल्याचं सांगितलं जाते। त्यापूर्वी ही सगळी रॅली सुरू असल्याचं, रोड शो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। खरं तर माध्यमांशी सध्या ते बोलणार नाहीत असं त्यांनी सांगितलंय, कारण की 4 वाजता पत्रकार परिषदेमध्ये मी बोलेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। खरं तर मोठ्या संख्येने या सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या रॅलीला गर्दी सध्या पाहायला मिळते आणि लोकांकडून देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांना ठिकठिकाणी हात केला जातोय आणि अजित पवारांकडून देखील त्याला प्रतिसाद देत असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय आणि मोठी गर्दी या सगळ्या रॅलीला झालेली आहे। लाडक्या बहिणी खूप आनंदाने तुमच्याकडे बसते। लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मोठा दादा। दादा लाडक्या बहिणी प्रतिसाद मोठा नमस्कार। काय भाव चाललाय? भाव काय दादा? मटणाचा भाव विचारला काय? सलाम वालेकुम। तर पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय की जे दुकान मालक या ठिकाणी दुकानात चाललंय असं विचारलं खरं तर प्रतिसाद पुण्यातली अजित पवारांच्या रोड शोची ही थेट दृश्य आपण पाहतोय। उमेदवारांच्या प्रचारासाठी म्हणून अजित पवार आता रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। भाजप आणि राष्ट्रवादी या ठिकाणी वेगवेगळं लढतंय। 2 राष्ट्रवादी या ठिकाणी एकत्रितपणे लढतायत, एकत्रितपणे भाजपच्या विरोधात आलेले आहेत आणि अशात उमेदवारांच्या प्रचारासाठी म्हणून अजित पवार रोड शो मध्ये सहभागी झालेत। गुलाबी रंगाच्या गाडीतून अजित पवारांचा हा रोड शो सध्या सुरू आहे। सोबत उमेदवार आहेत।
आणि 5 तास तब्बल हा रोड शो अजित पवारांचा होणार आहे। त्यानंतर 4च्या आसपास त्यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। पुणे पिंपरी चिंचवडसाठी चांगलाच जोर अजित पवारांनी लावलेला आहे। उमेदवार सोबत आहेत आणि त्यांच्या रोड शोला प्रतिसादही मिळतो। दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे अजित पवार यांचा पुण्यातला हा रोड शो फटाक्यांची आतषबाजीनं काही भागांमध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे। दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे आपण पाहतोय नाशिकमध्ये आहे। प्रचाराच्या या रणधुमाळीत ते सध्या काही वेळेला रोड शो करत रॅलीमध्ये सहभागी होत कॉर्नर सभा घेत आपापल्या उमेदवारांचा प्रचार करतायत। पुण्यातली ही थेट दृश्य। बालेकिल्ला खरं तर राष्ट्रवादीचा पुणे आणि पिंपरी चिंचवड, मात्र मागच्या वेळेला भाजपनं या ठिकाणी सत्ता स्थापन केली आणि आता पुन्हा एकदा पुण्यात आपली सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। पुण्यातल्या या रोड शोकडे आपलं लक्ष असेलच।